पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार, दादरमध्ये रामरक्षा आंदोलन, ठाकरेंच्या उपस्थितीत हनुमान मंदिरात महाआरती, मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती। मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाही, दानपेटी चोरीची निष्पक्ष चौकशी व्हावी। रामाचं धनुष्यबाण चोरलं, आमच्याकडच्या मशालीनं तुमची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा। त्यांनी राम सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली, राम मार्गाने चालले तर त्यांचं भलं होईल। रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा। राम मंदिरात दरोडा टाकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? मंदिरातून लुटलेला पैसा सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना पचणार नाही, संजय राऊतांचा घणाघात। राम मंदिरातील वस्तूंची चोरी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद, राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देवगिरी यांची पहिली प्रतिक्रिया, रामभक्तांच्या देणग्या मोजण्यात कोणताही थेट सहभाग नाही, स्वतःचा विमान प्रवास आणि इतर खर्चासाठी ट्रस्टचा पैसा वापरला नाही, असं स्पष्टीकरण। अयोध्येत रामाचा मुकुट, कर्णफुलं, पादुका चोरीला, सीतामाईला अर्पण केलेली 27 मंगळसूत्र सुद्धा चोरीला गेली आहेत, संजय राऊत यांचा दावा। तर चोरणारे सर्व मिश्रा, दुबे आणि राय आणि त्यांना मोदींचं नेतृत्व। राऊतांचा आरोप, तर आधी पक्षरक्षा आणि आमदार रक्षा आंदोलन करा, राम मंदिरातील दोषींवर कारवाई होणारच, आधी मुंबईच्या पैशांचा हिशोब द्या। रामरक्षा आंदोलनावरून नवनाथ वन यांचा निशाणा। मला आत्मपरीक्षण करायला सांगता माझी मूळ केस 4 वर्षांपासून रखडली, आत्मपरीक्षण त्यांनी करावं। पुण्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांसमोरच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, आदेश द्या, आम्ही दगड मारणं सोडलंय, विसरलो नाही। शिवसैनिक आक्रमक, वसंत मोरेंचेही बैठकीला हजेरी। काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदेंकडून 20 कोटींची ऑफर, संजय राऊत यांचा दावा। तर राऊतांनी बडबड करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष सांभाळावा, गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर। तर कुठलीही ऑफर आली नाही हा दावा चुकीचा, याविषयी संजय राऊत यांच्याशी बोलणार, काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांचं स्पष्टीकरण। दरम्यान लिंगाडेंना शिंदेंकडून 20 कोटींची ऑफर आल्याचा संजय राऊतांचा दावा। आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी आमदारांची पुन्हा बैठक बोलावली, मातोश्रीवर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन। 6 खासदार आणि सचिन अहिर यांच्या फुटीनंतर बैठकीला महत्त्व। सचिन अहिर यांच्यासाठी मुलीची भावनिक पोस्ट, वडिलांनी पक्ष सोडला म्हणून त्यांचा तिरस्कार केला जातोय, वडिलांनी निष्ठेनं काम केलं त्याचं फळ त्यांना आता मिळालं, किरण अहिर यांचा पोस्टमध्ये उल्लेख। भाजपच्या कुठल्याच नेत्याशी बोललो नाही, त्यांच्याकडे काही इनपुट असेल तर त्यांनी द्यावं, मेघना बोर्डीकर यांच्या दाव्यानंतर संजय जाधव यांचं प्रत्युत्तर। दरम्यान खासदार संजय जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार होते, मेघना बोर्डीकर यांनी केलं होतं वक्तव्य। औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीचं वर्चस्व, संचालक मंडळाच्या निवडणुकीत 20 पैकी 19 जागांवर महायुतीचा डंका, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे एकमेव विजयी, ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे महायुतीच्या पॅनलमधून विजयी। सांगली जिल्हा बँकेवर प्रशासक आणून श्वेतपत्रिका काढावी, आमदार सदाभाऊ खोत यांची मागणी, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यावर खोत यांची टीका। मंत्री नितेश राणेंविरोधात गोवा म्हापसा न्यायालयाकडून जमीनपत्र वॉरंट जारी, धारगळ बूथ तोडफोड प्रकरणाच्या सुनावणी वेळी हजर न राहिल्याचा ठपका। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगवारी उपसा सिंचन योजनेचा मुद्दा अधिवेशनात मांडला, सांगवारी प्रकल्पाचा प्रस्ताव अर्थ विभागात रखडला, 2 महिन्यात टेंडर काढण्याची भोंडेकरांची मागणी। प्रकल्पामुळे भंडारा मोहाडी तालुक्यातील 60 गावांना पाणी मिळणार। यंदाची आषाढी वारी होणार प्लास्टिक मुक्त, चंद्रभागा वाळवंटासाठी विशेष स्वच्छता मोहीम, यासह अनावश्यक बैठकींवरही लवकरच चाप, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पंढरपूरमध्ये मोठी घोषणा।